नमस्कार मित्रांनो, प्रत्येक स्त्री "मला तू आवडतोस" असं थेट बोलत नाही, पण तिच्या काही छोट्या कृती तिच्या मनातील भावना सांगत असतात. आज अशाच काही भावना आपण या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र लक्षात ठेवा, हे संकेत हमखास प्रेमाचे पुरावे नसतात. व्यक्तीनुसार त्याचा अर्थ बदलू पण शकतो. तर आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचा वेळ न घेता नंबर 1, तुमच्याकडे वारंवार पाहणं. तुम्ही बोलत नसताना देखील तिची नजर वारंवार तुमच्याकडे जाते आणि नजरानजर झाली की ती हलकंसं हसते किंवा लगेच नजर दुसरीकडे वळवते. नंबर 2, बोलण्याची कारणं शोधणं. काम असो किंवा नसो, ती तुम्हाला मेसेज करते, प्रश्न विचारते किंवा एखादं छोटंसं कारण काढून संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू शकते. यावरून देखील तुम्ही ओळखू शकता की तिच्या मनात तुमच्याविषयी काहीतरी फीलिंग्स आहेत. नंबर 3, तुमच्या प्रत्येक गोष्टीत रस दाखवण्याचा प्रयत्न. तुम्हाला काय आवडतं, तुमचे छंद कोणते आहेत, तुमचं काय काम आहे, तुमचं मत, या गोष्टी ती लक्षपूर्वक ऐकते आणि लक्षातही ठेवते. मित्रांनो, जसं तुम्हाला आवडतं तसं वागण्याचा प्रयत्न करते आणि बऱ्याचशा गोष्टी तिच्यामध्ये बदल तुम्हाला दिसतील. मित्रांनो, नंबर 4, तुमच्यासमोर वेगळं वागणं. इतरांशी साधं वागणारी ती स्त्री तुमच्यासमोर मात्र जास्त हसते, केस ठीक करते, कपडे नीट करते किंवा थोडी लाजते. नंबर 5, छोट्या गोष्टींची काळजी घेणं. जेवलात का? घरी पोहोचलात का? तब्येत ठीक आहे ना? अशा छोट्या प्रश्नांची तिची काळजी दिसून येते. 6, तुमचं कौतुक करणं. तुमच्या कामाचं, स्वभावाचं किंवा एखाद्या छोट्या यशाचं ती मनापासून कौतुक करते आणि तुम्हाला प्रोत्साहन देते. नंबर 7, वेळ देण्याचा प्रयत्न करणं. व्यक्ती कितीही व्यस्त असली, कितीही बिझी असली तरी तुमच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करणं. कारण ज्या व्यक्तीला आपण महत्त्व देतो त्याच्यासाठी वेळ काढण्याची इच्छा असते. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कारण या कृती म्हणजे प्रेम निश्चित आहे असा अर्थ होत नाही. काही लोक स्वभावानेच प्रेमळ आणि काळजीवाहू असतात किंवा मैत्रीपूर्ण असतात. त्यामुळे कोणाच्याही भावना गृहीत धरू नका. आदराने वागा आणि समोरची व्यक्ती स्पष्टपणे काय सांगते त्याला सर्वाधिक महत्त्व द्या. अशाच रिलेशनशिप विषयांवरती वेगवेगळ्या वास्तववादी व्हिडिओंसाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.